नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय आध्यात्मिक संस्था आणि आदि मॅटर्नरी हॉस्पिटल कामोठे तर्फे शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती। या शोभायात्रेची सुरुवात कामोठे सेंटर शीतलधारा कॉम्प्लेक्स सेक्टर 7 पासून सायंकाळी 4:30 वाजता सुरुवात झाली। या शोभायात्रेत कामोठे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ विमल बिडवे मॅडमनी श्रीफळ फोडून आणि परमपिता परमात्मा शिवपिता झेंडा फडकवून सुरुवात केली। शोभायात्रेत खारघर, नेरूळ, सायन, तळोजा येथील अनेक भाई बहिणी अति उत्साहाने उपस्थित होते। शोभायात्रेत सर्वजण शांतीने उल्हासित होऊन सर्वत्र शांतीचा संदेश देत होते। शोभायात्रेचा स्वागत समारंभ कामोठे सेक्टर 18 येथील गोकुळ डेअरी जवळील प्रसिद्ध हॉस्पिटल आदि मॅटर्नरी हॉस्पिटल येथे करण्यात आला। डॉक्टर शीतल गोसावी यांनी रॅलीचे स्वागत करून पुष्पवर्षाव केला। डॉक्टर शीतल गोसावी यांनी राजयोगिनी नेरूळ सेंटर प्रमुख निर्मला दीदी तसेच खारघर सेंटर प्रमुख राजयोगिनी विद्या दीदी, तळोजा सेंटर प्रमुख राजयोगिनी वैशाली दीदी, औरंगाबाद सेंटर प्रमुख राजयोगी गणेश भाई यांचे पुष्पगुच्छ आणि टिळक लावून स्वागत केले। तसेच कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ विमल बिडवे मॅडम यांचे स्वागत केले। तसेच बचत गटाचे अध्यक्ष स्वप्ना साखरे यांचे देखील स्वागत केले। तसेच डॉक्टर संदीप गोसावी यांनी छावा फाउंडेशनचे अध्यक्ष दामोदर बाजीराव चव्हाण यांचे स्वागत केले। राजयोगिनी विद्या दीदी यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व सांगितले। हमारे शीतल मैडम है, फिर भाई जी जो सभा में उपस्थित मैडम थे, उन सभी का भी हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं। विमल बिडवे मॅडमनी सायबर क्राइम बद्दल अवेअरनेस पसरवला आणि या शोभायात्रेची शांती पसरवण्याच्या कार्यात कौतुक केले। आजकल बहुत ज्यादा फ्रॉड हो रहे हैं, बहुत ज्यादा बोले तो सबको मालूम होगा कि लोगों को कोई लिंक भेजते हैं, आधार कार्ड का, बैंक का, लाइट बिल का, हर तरह का लिंक अभी आ रहा है मोबाइल पे। आणि सर्व बीके परिवार निराकार परमपिता परमात्माचे झेंडा फडकवला। राजयोगिनी विद्या दीदींनी सौ बिडवे मॅडम आणि श्री दामोदर चव्हाण सरांना स्वागत केले आणि शिवसंदेश दिला। कार्यक्रमाची समाप्ती आदि हॉस्पिटल येथील फ्री हिमोग्लोबिन, बीपी, फ्री शुगर तपासणी कॅम्पद्वारा झाली। ही 89वी महाशिवरात्रीची शोभायात्रा सर्व जणांमध्ये स्वतःची ओळख आणि परमात्माची ओळख होऊन शांती प्रस्थापित करण्यासाठी करण्यात आली। डॉक्टर शीतल गोसावी यांनी सर्व कामोठे वासियांनी राजयोग ध्यानाचा उपयोग करून जीवन आनंदी, निरोगी, सुखकर करावे अशी इच्छा व्यक्त केली। ओम शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की तरफ से कामोठे में भव्य रैली निकाली गई है और यहाँ पर हमारे 140 देशों में 9000 से भी अधिक सेवा केंद्र है। जो अंतर्राष्ट्रीय देशों में यह संस्था कार्य कर रही है, जो आज जन जन तक शिव का अवतरण के बारे में जो 89वें वर्ष की जो शिव जयंती मना रहे हैं, उसके महोत्सव पर हम सारे विश्व में ये संदेश पहुँचे, इस तरह से ये रैली निकाली गई है कि आज घर घर में दुख, अशांति, कलह क्लेश है और वो कलह क्लेश दिन प्रतिदिन बढ़ता ही जा रहा है। तो घर घर में शांति कैसे हो और परमात्मा कौन है, हम आत्मा का पिता कौन है, हम कहाँ से आए और जाना किधर है और मन की शांति कहाँ है, ये सब बातें हम दर दर की ठोकरें खाते हैं, लेकिन मन की शांति के बारे में हमें पता नहीं है। तो इसी तरह से यह प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय में ये सारे रहस्य आपको बताया जाएगा कि मैं कौन, परमात्मा कौन और हमारा पिता कौन, ये सब बातें यहाँ इस कामोठे सेंटर पर। और ये जो हमारा कामोठे सेंटर है शीतलधारा सेक्टर 7 में है। तो 100 विंग में 105 फ्लैट नंबर है, तो कोई भी आ सकते हैं यहाँ। ऐसा नहीं कि यहाँ जाति भेद है, धर्म भेद, ऐसा नहीं है। कोई भी जाति का, कोई भी धर्म का, कोई भी लिंग का इस संस्था में आगमन हो सकता है। ओम शांति। ओम शांति। महाशिवरात्रि पर्व
हर साल हम मनाते हैं, परंतु उसके उपलक्ष्य में ये शोभा यात्रा का आयोजन किया गया था, रैली निकाली गई थी। परमात्मा धरती पर आ चुके हैं, उनका संदेश, उनका पैगाम जन जन तक पहुंचाना ये एम था हमारा। और दूसरी बात कि जैसे दुनिया में जन्मदिन मनाते हैं, परंतु बच्चे का जन्मदिन अलग होता है और पिता का जन्मदिन अलग होता है, परंतु ये महाशिवरात्रि के उपलक्ष्य में हम ये बताना चाहते हैं वंडरफुल बात कि बाप और बच्चे का एक ही दिन जन्म होता है। जैसे परमपिता परमात्मा का जन्म धरती पर आ चुके हैं, अवतरित हो चुके हैं और जन जन को संदेश देने के लिए प्रजापिता ब्रह्मा का तन का आधार लिया है और उसके द्वारा विश्व का कल्याण कर रहे हैं। तो ये वंडरफुल चीज है जो बाप और बच्चों का जन्मदिन एक ही दिन मनाया जाता। जैसे हम आत्माओं का भी जन्म हो जाता है, हम आत्माओं को नॉलेज मिल जाती है, जिसके कारण मुख्य वंशावली ब्राह्मण कहा जाता। और परमपिता परमात्मा शिव जो है वह त्रिमूर्ति शिव जयंती के रूप में उनका अवतरण दिवस हम महाशिवरात्रि के नाम से मना रहे हैं। ओम शांति, ओम शांति। आज प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के तरफ से ये रैली का दिव्य अवतरण दिवस हमने मनाया, जो कि 89वीं शिव जयंती के उपलक्ष्य में हमने ये रैली का आयोजन किया। इस रैली का बहुत सारे भाई बहनों ने लाभान्वित हुए हैं, जो कि परमपिता शिव परमात्मा निराकार जो कि इस धरती पर अवतरित हुए हैं 1937 में, तब से लेकर के आज 89वीं शिव जयंती जो है आज हम मना रहे हैं। तो इस उपलक्ष्य में सभी भाई बहने लाभ ले रहे हैं। आपल्या सगळ्यांच्या परमेश्वराच्या हाका मारण्यामुळे आणि गीतेच्या त्याच्या वचनानुसार यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परमात्मा पिता या सृष्टीवरती प्रजापिता ब्रह्माच्या माध्यमाचा आधार घेऊन एक सत्य धर्माची स्थापना करतात आणि असत्याचा विनाश करतात। अशा प्रकारे 1937 सालापासून म्हणजे आज 89 वर्ष झाली। 89 वर्षापासून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वेगवेगळ्या प्रकारचे त्योहार साजरे करत आलेले आहेत। शिवरात्री हाही एक सर्वात श्रेष्ठ असा सण आहे आणि हा सण परमात्मा पिता सांगतात की वेगवेगळ्या माध्यमातून जनजनांपर्यंत ईश्वरीय संदेश द्या। त्याच तर ते वेगवेगळे प्रकार आहेत, प्रवचन, प्रदर्शन, प्रोजेक्टर शो, रॅली, शोभायात्रा, मधुबनमध्ये कॉन्फरन्सेस, अशा विविध माध्यमातून जनजनांपर्यंत हा ईश्वरीय संदेश पोहोचवला जातो आहे। आज शिवरात्री निमित्त कामोठ्याच्या शहरामध्ये आम्ही कामोठ्याच्या शहरातल्या प्रमुख दीदी चित्रा दीदी यांनीही या शोभायात्रा आणि रॅलीचं आयोजन केलं आणि प्रत्येकाला ईश्वरीय संदेश दिला आणि या ईश्वरीय संदेश प्रत्येक जण वाचून आणि आपल्या जीवनाचं श्रेष्ठ पदासाठी तो प्रयत्न करणार आहे। ओम शांती, ओम शांती। 12 ते 15 वर्षाची आमच्या दोघांची प्रॅक्टिस आहे। मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे, सर गायनेकोलॉजिस्ट आहे। मागे आपण मिस कुठच्या तरी स्पर्धेमध्ये आपण विनर झालो होता। येस, मी मिसेस इंडस इंडिया इंटरनॅशनलची विनर आहे। मी सगळं म्हणजे ते वर्ल्ड पण पाहून आले सगळं, म्हणजे जे असं नाही की परमेश्वराचं ज्ञान घेतलं म्हणजे फक्त तुम्ही व्हाईट ड्रेसेस घाला आणि हे ते डिवोशनल ज्या दीदीज आहेत त्यांच्यासाठी आहे, पण आपण चलत फिरत सगळं करू शकतो। जे चांगलं आहे बाउंड्रीज मध्ये राहून आणि जे छान आहे ते सगळं आपण करू शकतो, त्याच्यासाठी असं कुठलं लिमिटेशन नाही। तर मी मिसेस इंडस इंडियाची विनर पण होते आणि बरेच फॅशन शो मध्ये मी जात होते, तिथे मला इन्व्हाइट केलं जात होतं, पण शेवटी मला हे परमात्म्याचंच ज्ञान खूप आवडलं आणि मला वाटलं की आता जो थोडासा वेळ राहिलाय तो चांगल्यासाठीच उपयोग करावा। या वर्षीच आम्ही गर्भसंस्काराचे कार्यक्रम चालू केलेले आहेत। तर हे गर्भसंस्काराचे कार्यक्रम फ्री ऑफ कॉस्ट आहेत। त्याच्यामध्ये माता जे आहेत त्यांना ओरिजिनल त्यांची जाणीव होऊन कसं मेडिटेशन करायचं आणि गर्भसंस्कारामध्ये त्यांना जे शिशूसाठी जे गरजेच्या असलेल्या गोष्टी आहेत, जसं डाएट असू, त्यांचं म्युझिक असू, त्यांचं एक्सरसाइज असू, ते सगळं सांगितलं जातं। याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीयेत आणि त्याला खूप महिन्यापासून स्टार्ट करतात। हे आमचं 1च महिना झालाय चालू करून, पण खूप
उत्तम प्रतिसाद. नमस्कार, माझं नाव स्वप्ना समीर साखरे. मी विचुंबे गावामध्ये पंचायत समिती अंतर्गत जे उमेद अभियान आहे त्यांच्या अंतर्गत महिला सक्षमीकरणाचं काम करते. तसेच आज आपल्या इथे जे महाशिवरात्री निमित्त जी रॅली आयोजित करण्यात आली होती कामोठ्यामध्ये, तर जगभरात आपल्याला शांती पोहोचवायची आहे, त्यासाठी हे जे खूप छान कार्य करत आहे. तर सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शीतल मॅडमने मला इथे आमंत्रित केलं, त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद आहे. आणि ती खूप चांगलं कार्य करत आहे की सर्वांच्या मनामध्ये जी मनशांतीची गरज आहे त्यासाठी ते सर्वांना प्रोत्साहित करत आहे आणि जगभरात शांती मिळावी आणि आपल्याला सर्वांना मनशांती मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे. त्यासाठी हॅलो, मी डॉक्टर संदीप गोसावी आहे, डायरेक्टर आदी हॉस्पिटल कामोठे, गायनेकोलॉजिस्ट आहे, इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट. आता हा जो कार्यक्रम होता हा महाशिवरात्रीची जी रॅली झाली ब्रह्मकुमारी संस्था थ्रू, ती खूप छान झाली आज. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आज BDO मॅडम पण आल्या होत्या, त्यांनी सायबरक्राईमबद्दलही सांगितलं आणि हा एक पीससाठी एक मेसेज दिलेला आहे. सेम आपल्या हॉस्पिटलला हे गर्भसंस्कार हे फ्रीमध्ये होतं, तर हे पण एक पीससाठी आपल्याकडे मेडिटेशनचे क्लासेस होतात सोमवार आणि गुरुवारी पण. तर हा जो पीसचा मेसेज आहे ते सगळीकडे पसरला पाहिजे. कामोठे सेंटर थ्रू हे होत आहे. कामोठे सेंटरला चित्रा दीदी थ्रू हे सगळं प्रोग्राम होत आहे. ओम शांती.